अडकलेली आहेत. ठीक आहे, धन्यवाद तुषारजी, तुम्ही बोललात यासाठी. आणि आपल्यासोबत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आहेत. राहुलजी, आपण बघतोय नांदेडमधल्या ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे पावसामुळे, काय नेमक्या उपाययोजना सुरू आहेत प्रशासनाकडून? हा, नमस्कार. ऍक्च्युली काल प्रचंड अतिवृष्टी झाली होती. मुखेड तालुका आहे, त्याच्यामध्ये लेंडी धरण जे आहे त्याच्या प्रभाव क्षेत्रात, आणि प्रामुख्याने आपल्याला 4 ठिकाणी अडचणी आल्या होत्या. रावणगावमध्ये 225 लोक होते, भासवाडीमध्ये 15 लोक, हसनाळमध्ये 7-8 लोक आणि भिंगोलीमध्ये 40 लोक असे अडकले होते. त्यामध्ये आता रावणगाव मधले 70-80 लोक सुरक्षित ठिकाणी आहेत, आणि झाडावर जे अडकले होते 7-8 क्रिटिकल होते त्यांना रेस्क्यू केले आम्ही. एका मशिदीवर 4 लोक अडकलेत, आता तिथे टीम पोहोचली, ते पण रेस्क्यू होतील. फक्त आता हसनाळ म्हणून एक गाव आहे, तिथं बुरुजावर एक 7-8 लोक अडकलेले आहेत. तर तिथं आमच्या 2 बोटी SDRFच्या निघालेल्या आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी. बाकी बिंगोली आणि रावणगावचे उर्वरित लोक आहेत ते सध्या तरी म्हणजे पाणी जरी वेढलेलं असेल तरी सुरक्षित आहे. आमची क्विक रिस्पॉन्स टीम आहे पोलिसांची, ती तिथं पोहोचते 15 मिनिटात. आणि खबरदारी म्हणून आर्मीची बॉम्बे सॅपर्सची टीम आहे संभाजीनगरवरून, ती पण निघते. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन करू असा विश्वास आहे. फक्त आता हसनाळचं थोडंसं हे आहे, तिथं आमची टीम प्रयत्नशील आहे. बरं, धन्यवाद राहुलजी, तुम्ही सविस्तर बोललात यासाठी. समधी रोड वाहून गेली की आता